शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. धन्यवाद. पुढच्या सामन्यासाठी नक्कीच आमच्याशी जोडले जातील नवापूरचा आणखीन एक गोडाबाद मृदुल मेहर यांना विनंती करतो की ते आमच्या समवेत कॉमेंट्री करतील. ठीक आहे हा नक्कीच मृदुल मेहर येत आहेत थोड्याच वेळामध्ये. तर मृदुल मेहर सॉरी थोडंसं आपला घरचा सामना होता असं काही नाही आहे या गोष्टी होत असतात. चला आपण सामन्याकडे जाऊया. मारुंडा 11 फुलपाड्याचा संघ आपण बघतोय. पहिला चेंडूवरती याच खेळाडू आहे ज्यांनी आधी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. पहिला चेंडू आपण बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर होता खेळण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं तर चेंडूवरती दिशा आणि दशा देणारा चेंडू पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केलंय. धावसंख्या आपण बघितली 2 धावा. मारुंडा 11 फुलपाडा संघ आपण पाहतो तर एका साईडला आपण बघितलं तर संघ आहे आई भवानी मारंबळपाडा. 2 विजेत्या संघामधली लढत जबरदस्त लढत. यातील या संघामधील विजेता संघ क्वालिफाय होणार आहे म्हणजे ही लढत तेवढी सोपी नाही आहे. या संघातील प्रत्येकाने आपापला एक सामना जिंकला आहे म्हणजे एक माताबर लढत सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा मारंबळपाडा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. हो 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 हा हा म्हणता म्हणता चेंडू निघाटलाय लांबचा पल्ला. चेंडूवरती घमला आणि लांबचा पल्ला. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने आपण बघितलं धाबांची गती वाढली गेली. चांगला सामना यावेळी पाहिला. हो यावेळी बघितला तर चेंडू गोलंदाज भरकटलाय. चेंडू भरकटलाय वाईट चेंडू. मात्र आपण बघितलं अवंतारमध्ये धाव या खेळाडूकडे नजरा आहेत. आधीच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू हो यावेळी संधी होती. चेंडू बराच वेळ हवेत होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर चेंडू परत विकेट किपर पोहोचू शकलेले नाही आहेत आणि धावा मात्र सिंगलच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आई भवानी मारंबळपाडा आणि आपण बघितलं विपक्षी टीम जी फुलपाड्याचा संघ आहे विरारचा. या 2 संघामध्ये दोन्ही संघ विरार नगरीतले संघ आहेत. दोघांनी संघांना आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच माहीत आहेत. सिंगल आपण बघितले तर पूर्ण केले. सिंगलच्या साहाय्याने आपण बघितलं धावांची गती 9 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रवीण आम्हाला सांगतात की 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकानंतर मारुंडा 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावरती आपण पाहतोय 4 षटकांचं क्रिकेट. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन असलेली एक संकल्पपूर्ण स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अर्नाळा एसटीपाडा या परिसरामध्ये पाहतोय. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा आपण बघितलं तर पहिल्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा आणि उद्याचा दिवस सुपरहिट दिवस पाहायला मिळणार आहे या स्पर्धेचा. रविवारचा सुपर संडे. रविवार म्हटलं तर खाण्यापिण्याचा दिवस नॉनव्हेजचा दिवस सुट्टीचा दिवस आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला भूपेंद्र पाटील सांगतायत की विजय शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. भूमिपुत्राचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय विजय शेठ पाटील उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 यावेळी मैदानावरती आहे. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा आणि पहिला गडी पहिला मोहरा यावेळी बाद होतोय. कम ऑन डीजे. पालघर जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. धन्यवाद धन्यवाद. काय गाणं आहे. प्रशांत घरत अर्नाळा जांभूळपाड्याचा एक जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडी अलिबागच्या परिसरामध्ये फायनलमध्ये त्यांचा संघ पोहोचला आहे आणि मॅन ऑफ दी
आपण बघितलं मॅच सुद्धा मिळाले त्याला क्वार्टर सामन्यामध्ये. यावेळी बघा दुसरा धोकाण्याचा प्रयत्न. हो, काय घडलंय शेवटच्या अंतिम क्षणाला, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. काय एफर्ट आहेत, जबरदस्त जबरदस्त. पुन्हा 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 प्रवीण ऍक्शन रिप्ले पाहायला पाहिजे. ज्या प्रकारचा चेंडू त्यांनी अडवला, जबरदस्त. उद्याच्या दिवसात आपण नक्की पाहू ऍक्शन रिप्ले. चार 12 धावा आपण धावपलकावरती पाहतो या साईडला. पुन्हा एकदा आपण बघितलं तर 12 धावा, खूपच चांगलं आयोजन आपण बघतोय स्पर्धेच्या माध्यमातून. रात्रीचं सत्र यावेळी हवेचा वेग वाढला गेलाय, झोत वाढली गेले. हा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा. दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे तो इम्पॉर्टंट नाही आहे, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो तो इम्पॉर्टंट आहे. यावेळी बघा, हो, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त जबरदस्त. जशात तसं उत्तर दिलं जात आहे. एक तेरी है तो एक मेरी है, बीच में गेंद रुकी है. आता मात्र बाईच आहे. रुही अर्जुन यादव यांच्याकडून बंटी गवस यांनी लागोपाठ जर 2 चौके मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बरोबर ना मित्रा? 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा, चॅलेंज आहे आणि चॅलेंज देणं फार जरुरी आहे. क्रिकेट असो कुठलाही खेळ असो, चॅलेंज तुमच्या समोर नेहमी असतं, परंतु त्या चॅलेंजवरती तुम्हाला मात करावी लागते आणि मात करून तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागतो. चांगला चेंडू. आई भवानी मारंबळ पाडा पुन्हा एकदा कमबॅक करताय. षटक क्रमांक आपण बघितलं तर जवळजवळ 2 षटकं आणि 2 षटकानंतर धावांची गती जर पाहिली 13 धावा. एक गडी बाद 13 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं फुलपाडा संघ यावेळी पाहायला मिळतोय. एका साईडला आई भवानी मारंबळ पाडा, 2 दिग्गज संघामध्ये सध्याची लढत आपण पाहतोय. क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आहे. जो क्षेत्ररक्षक आहे सागर, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय नागो यांच्याकडून. यावेळी बघा पुन्हा एकदा चांगला फटका करण्याचा प्रयत्न. हो, यावेळी गडी बाद. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे आणि गडी बाद. धन्यवाद मित्रांनो, जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण भूमिका एका मोठ्या कलाकाराला देतो. आता आपण बघितला सामना थोडासा फसला आहे दोन्ही संघाकडे, परंतु कभी खुशी कभी गम अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. यावेळी सामन्याचं उत्तर काय असेल? कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, हे तर आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये माहीत पडलंय, परंतु यातला कुठला संघ विजय होईल यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा असणं फार जरुरी आहे. त्या प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला मैदानावरती. चला पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. हो, टॅप केलाय चेंडूला आपण सिंगलच्या पद्धतीने एक धाव पूर्ण केलंय. या एका धावेने आपण बघितलं तर धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 धावा. या धावा जर आपण बघितलं 30च्या आतमध्ये आल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. आई भवानी मारंबळ पडा एफर्ट मात्र जबरदस्त टाकते. चेंडू मात्र आपण बघितला पॉईंटच्या दिशेने, जिथे आपण बघितलं डिक्लेअर झोनमध्ये एक धाव अजूनही पूर्ण केली. एका धावेने धावांची गती 15 धावा. सिंगल थेंबे थेंबे तळसाचे सपना तुटता हुआ मुकद्दर रुटता हुआ, जैसी संगत वैसी रंगत, नाम बडे और दर्शन कोटे, बघतोस काय रागानी, षटकार मारलाय वागानी. अनेक समालोचच्या माध्यमातून आपण प्रचार पाहतो. यावेळी मात्र चौकार आलाय. बऱ्याच कालावधीनंतर ब्रेक आलाय, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे, त्यांनी आधीच्या सामन्यात दाखवलंय. आणि याच चौकाराने धावांची गती आता 19 धावा. 19 धावा आपण बघितलं धावपलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण पाहिला तर बरोडी 11, विरार फुलपाड्याचा संघ बारोंडा 11 आपण बघतो. यावेळी टॅप केलाय चेंडूला आपण बघितलं तर सिंगल पूर्ण केलंय. बारोंडा देवी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्याच संघ पाहतोय. टॅप केलाय पुन्हा एकदा आपण बघितलं तर सिंगलच्या माध्यमातून एक धाव मात्र पूर्ण केली. एका धावेने आपण बघितलं धावांची गती वाढली गेली. धावा पाहिल्या तर 21 21
3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 3 षटकानंतर धावा आपण बघितल्या. प्रथम फलंदाजी करत असताना 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 मध्ये 10, 6 मध्ये 15 की 6 मध्ये 20 येतील हे पाहणं फार जरुरी आहे. कुठेही जाऊ नका, उघडा डोळे पहा नीट, कारण ही स्पर्धा आहे सुपरहिट. तुमच्यासाठी, तमाम क्रीडा रसिकांसाठी, अर्नाळकरांसाठी ही स्पर्धा घेऊन आलेत हितांश शुगांश 11 प्रीमियर लीग अर्नाळा एसटीपाडा. 21 धावा आणि येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विलास रसाळ एन कंपनी आपण बघितलं अतिशय मेहनत करत असताना सर्व ग्रामस्थ सर्वांचा सहकार्य या स्पर्धेला, कारण याच मैदानावरती आपण नवरात्रसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पाडतो आणि तेच मैदान आहे ज्या मैदानावरती आपण होळीसुद्धा साजरी करतो आणि तेच मैदान आहे ज्या उत्सवावरती आपण दहीहंडी उत्सवसुद्धा साजरा करतो. आज आपण बघितलं अर्नाळ्यामध्ये मोठं मैदान नाही आहे आणि म्हणून अंडर बॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. वाईटचा इशारा पुन्हा एकदा आपण बघितला. 22 धावा. एक वेळ एक काळ आपण जर अर्नाळ्याचा इतिहास पाहिला तर 2-2 मैदानं आपण या अर्नाळ्याने पाहिले. 2 नाही तर 4 मैदानं. एक आनंद रिसॉर्टच्या परिसरामध्ये 2 सामने व्हायचे आणि या मैदानावरती 2 सामने व्हायचे. एक सिल्वर स्टारचं मैदान, एक साईनाथ अर्नाळ्याचं मैदान. हो, यावेळी बघायचं आहे. थांबलाय सामना. तिसऱ्या अंपायरकडे गेले डिसिजन. चला, सामना थोडासा थांबला आहे, तोपर्यंत आपण चर्चा करूया अर्नाळा परिसराचा जर आतापर्यंत आपण विचार केला तर या परिसराने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेस्टर धंबा हा खेळाडू आपण दिलेला आहे. नक्कीच ओमान या संघाकडून त्याची वर्णी लागली वर्ल्ड कपमध्ये. तो खेळाडू अर्नाळा गावची शान आहे. त्यानंतर अर्नाळा गाव आपण पाहिलं तर विनायक भोईर रणजीपटू जो जांभूळपाड्यातून बिलॉंग करतोय हा खेळाडूला आपण पाहिलं आहे. त्यानंतर एका साईडला प्रशांत घरत टेनिस क्रिकेटमध्ये ऑल इंडिया लेवलला सध्याच्या घडीला या खेळाडूची पण चर्चा आहे. त्यानंतर आपण बघितलं विघ्नेश साकलतोडे हा सुद्धा खेळाडू आहे आणि जयेश घरत असे ब्रँडेड खेळाडू अर्नाळ्याने सध्याच्याकडे दिलेत. जुनं क्रिकेट जर पाहिलं तर चंद्रकांत कुडू, चंद्या, साईनाथ अर्नाळा त्यांचं जुनं क्रिकेट खूप आहे. स्वर्गवासी चंद्रकांत कुडू असू द्या, स्वर्गवासी सुनील पुजारी असू द्या. त्यानंतर आपण बघितलं तर उदयराज यादव म्हणजे ज्याला आपण टेलवा नावाने संबोधतो त्याचं क्रिकेट खूप महत्त्वपूर्ण होतं. त्यानंतर आपण एका साईडला बघितलं तर विलास दाकी याला विसरून चालणार नाही आहे. मुंबई कस्टमचा खेळाडू आहे, भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळला. त्यानंतर किरण घरत असू द्या, प्रकाश भोईर असू द्या. त्यानंतर तांडेल बंधू आपण बघितलं तर एका साईडला आपण अनिल तांडेल, नागेश तांडेल आणि त्यानंतर नितीन तांडेल यांचासुद्धा खेळ याच मैदानाने पाहिलेला आहे. तर अर्नाळ्याचं क्रिकेट खूप महत्त्वपूर्ण होतं मित्रांनो, विसरून चालणार नाही आहे या लिजन क्रिकेटरला. कधी ना कधी त्यांची आठवण आपल्याला नक्की येते ज्यावेळी आपण ओपनचे क्रिकेट नेहमीच हे करत असतो. आज रुपेश पण आहेत, रुपेशने पण भरपूर क्रिकेट पाहिलंय त्यांचं जवळून. जयदीप घरत, विवेक कदम, जम्बो सारखे खेळाडू आपण पाहिलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून. नंतर आपण सिल्वर स्टार संघाकडे पाहिलं तर अशोक खोत सध्या इथे बसलेले आहेत, त्यांचा खेळ या मैदानाने पाहिला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर प्रभाकर तांडेल असू द्या, प्रशांत दवणे असू द्या, अनेक खेळाडू याच जगदीश साकलतोडे असू द्या, त्यांना विसरून चालणार नाही आहे मित्रांनो. खूप चांगला खेळ, भरपूर वर्ष आम्हाला पण खेळण्याची संधी मिळाली त्या संघातून. चला आपण क्रिकेटकडे जाऊया. आता डिसिजन काय आहे? 23 23 एकच धाव. 2 बॉल 2 चौक्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय अंकित चव्हाण यांच्याकडून. चला सामन्याकडे. ओ यावेळी आलाय चौकार. जबरदस्त आक्रमण. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. नक्कीच धन्यवाद. आणखीन आपण त्या संघाचा विचार करू. महेश कुडू ज्यांनी कितीतरी वर्ष संघाचं नेतृत्व केलं. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पहिला खेळाडू असा ठरला जो अर्नाळा संघाचा महेश कुडू, ज्यांनी ऑलराऊंडर प्रदर्शन केलंय. सामन्याकडे असताना आता मात्र धावांची गती आपण बघितली तर 27. चर्चा जरूर करू आपण, जेवढा अनुभव आहे तेवढा आपण नक्की तुमच्यापर्यंत शेअर करू. 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळी चेंडू पुन्हा एकदा आपण बघितला तर सिंगलच्या माध्यमातून 1 धाव. 28 धावा. 28.
या नावात दम हाय र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम धन्यवाद. आणखीन एक स्टार क्रिकेटर अरण्याचा अमित तांडेल इथे आलाय. त्यांनी प्लीज आमच्या मंचावरती यायचंय. सध्याच्या घडीला या खेळाची पण भरपूर चर्चा आहे. चला आपण बघूया पुन्हा एकदा. ओ यावेळी काय घडलंय, लागोपाठ 2 चौकार आले. 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. ते पारितोषिक मिळते आता. सध्याच्या घडीला तुझ्याकडेच ठेव. 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. धावसंख्या आपण बघितली तर वेग पकडते. 32 धावा 32. बघा कार्टूनचा पण डान्स बघा. कार्टूनला पण टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. कार्टूनला पण नाचवलंय त्यांनी. चांगली गाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्याचं सुद्धा आभार. डीजेचं पण आभार आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यावेळी टॅग केलंय चेंडूला. सिंगल मात्र पूर्ण केलंय. सिंगलच्या सहाय्याने एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेने आपण बघितलं तर 33 शेवटचा चेंडू या इनिंग मधला 33 धावा उभ्या केल्या गेल्यात. मी बोललो की 30 धावा झाल्या तर चांगला सामना पाहायला मिळेल, पण धावा 3 वाढल्यात. 33 झाल्यात. ओ यावेळी शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं तर सिंगल मिळाले. धावसंख्या 34. इनिंग संपतंय. 35 धावांचं आव्हान आणि 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं फार जरुरी आहे. येणाऱ्या इनिंग मध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये थोडासा ब्रेक घेऊया. आईस्क्रीम पॉपकॉर्न खाऊया आणि इंटरव्ह्यू नंतर पुन्हा एकदा दुसरा पाठ बघूया. चला क्रिकेटच्या मैदानावर जाऊया. तोपर्यंत संगीतला घेऊया. युग आहे यू आहे. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन जेकेसीसी अर्नाला, त्यानंतर हितांश शुभांश शेलवे, दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. टॉस केला जाणार आहे. थँक्यू डीजे. हो हो, कोण आलाय? आलाय तर आलाय. कोण आलाय? आशुतोष आलाय. क्या बात है, द बिग फॅन. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचं आहे. जेकेसीसी अर्नाला आणि त्यानंतर हितांश शुभांश शेलवे, मयूर जाधव, त्यानंतर मुन्ना. चला नाव काय? चला प्रकाशजी वाघरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. 2 संघादरम्यान जिकडे एक मॅच, नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे. पहा 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 विनार संघादरम्यान जी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 35 धावांचा पाठलाग होईल की 35 धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील येणारे कालवेल सांगणार आहे. चला चला प्रेक्षकांकडून विनंती आहे की हिंदीला डिमांड आलाय, थोडंसं हिंदी पण करूया आपण. यस यस नक्कीच. अरे गुजरात पर्यंत जाऊन आपण हिंदी करतो, तर इथे काय हिंदी आपण करूया. आता धावांचा पाठलाग करायचा है. 35 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. आर या पार की लड़ाई अब दिखनी होगी. चला डगआउट डगआउट प्लीज खाली करा. डगआउट खाली करा. पानी 35 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. अब देखिए कड़ा संघर्ष होगा. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है. जो जीतता है वही सिकंदर बनता है. हारने वाला अब घर पे जाएगा इसमें से, ये बड़ी बात है. यहाँ पर देखिए नहीं खेल क्या होता, और एक मौका मिलेगा इसमें से हारने वाली टीम को भी. यहाँ पर देखिए क्योंकि एक एक मुकाबला दोनों टीम ने जीता है. अच्छा संघर्ष दोनों टीम के बीच में इस समय चलता हुआ. कड़ी धूप में चला कड़ा संघर्ष में मुकाबला. एक आर या पार की लड़ाई इस समय चलती हुई. दोनों टीमें देखिए बराबरी में है. एक मिनिट थांबवतोय. चला टॉस केला जातो कॅमेरामॅन. तर या ठिकाणी प्रकाशजी यांचे शुभ असते.
यस पुन्हा टॉस जिंकला, काय निर्णय? फील्ड फर्स्ट. खूप साऱ्या शुभेच्छा मयूर, तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला जेकेसीसी अर्नाळा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय घरच्या मैदानावर हितांश शुभांश इलेव्हन संघाला. एक मोठी मॅच. थँक्यू, थांबवतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. डीजे प्लीज फोकस, फोकस महत्वाचं आहे. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. किती करायचं मॅच चालू नाही झाली ना. नागेश चौहान की तरफ से यहाँ पर लगातार 3, नागू चौहान की तरफ से 3 चौके के लिए 500 रुपये का इनाम है. यहाँ पर देखिए मैच अभी भी ऑन है, टीवी ऑन रख के किधर भी मत जाइए क्योंकि ये रात का सत्र है. ये क्रिकेट का खेल है और क्रिकेट के खेल में कुछ भी हो सकता है. अगली गेंद काफ़ी ऑफ स्टंप के बाहर और यहाँ पर सिंगल डिक्लेयर होता हुआ. रन संख्या आप यहाँ पर मुकाबला जीतने के लिए बनाने हैं 35 रनों की ज़रूरत है. 24 गेंदे 35 रन. क्या मुकाबला यहाँ पर, कौन जीतेगा कौन हारेगा. ना कद बड़ा ना पद बड़ा, संकट के साथ आपके साथ जो खड़ा वही सबसे बड़ा. ओहो, यहाँ पर देखिए रन आते हुए 4 और मिला है यहाँ पर मौका. 4 चौकार. नागू का इशारा आ रहा है. लगातार 3 चौके के लिए यहाँ पर 500 रुपये का इनाम है नागेश चौहान की तरफ से. इसीलिए कहते हैं जो पानी से नहाते हैं वो लिबास को बदलते हैं, जो पसीने से नहाते हैं वही इतिहास को बदलते हैं. इतिहास बदलने का मौका इस टूर्नामेंट के जरिए आपको मिला है. आप इतिहास रचिए क्योंकि ये मैदान इतिहास रचना भी जानता है और इतिहास दोहराना भी जानता है. अगली गेंद फिर से एक बार दबाव इस बार रहेगा गेंदबाज के ऊपर. 4 रन जरूर आए. तेज तर्रार 4 रन आने के बाद दबाव में वो इस बार देखिए सिंगल. दबाव में कोई निखरेगा या दबाव में कोई बिखरेगा, लेकिन दबाव में आप देखिए प्रेशर किकर की सीटी जरूर बजती है. सीटी किसकी बजेगी ये आने वाला समय बताएगा. कमबैक किया है गेंदबाज ने यहाँ पर. ओ अच्छी गेंद थी. ओहो, ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है. यहाँ पर विकेट का पतन. कॉल सही नहीं था और इसके कारण विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. Vanisha Pawar, you're lefty, धन्यवाद धन्यवाद. जतिन पितले की तरफ से इनाम आया है. 3 चौके लगाओ और 500 रुपये का इनाम जीतो. इनाम लगातार लगातार, वहां भी लगातार है, यहाँ पर भी लगातार है, दोनों तरफ लगातार है. आर या पार का मुकाबला है. एक तेरी है तो एक मेरी है, बीच में जीत किसकी है ये भी देखने वाली बात होगी. वार है तो पलटवार है और अब इस मुकाबले में बहुत कुछ आना बाकी है. चलो इस मुकाबले की तरफ चलते हैं. खच्चाखच भरे हुए दर्शक, आपको भी धन्यवाद दूंगा क्योंकि आपने भी समय दिया है इस टूर्नामेंट के लिए. 500 रुपया. 9 रन यहाँ पर बने हैं. 35 रनों का लक्ष्य है. 9 रन जरूर बने हैं और 9 रन के लिए बहुत ही यहाँ पर विकेट जरूर गिरता हुआ रनआउट के रूप में. आई भवानी मारंबल पाड़ा की टीम यहाँ पर बल्लेबाजी करती हुई 35 रनों का लक्ष्य सामने पीछा करता हुआ सिंगल की तरफ जाएंगे. यहाँ पर सिंगल जरूर मिलता हुआ. सिंगल के साथ रन संख्या 10 रन. यहाँ पर 10 रन जरूर बने हैं. इसके लिए कहते हैं मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है. इट इज नेवर टू लेट. कुठली गोष्ट वेळेवर करणं फार जरुरी आहे. अगली गेंद. शांत क्रिकेट. हल्के हाथों से खेला है. सिंगल की तरफ जाएंगे और सिंगल के साथ रनों की गति को बढ़ाएंगे. 11 रन. अब देखिए दिमाग के बत्ती को जलाकर यहाँ पर बल्लेबाजी हो रही है. उनको पता है विकेट के ऊपर रहना जरूरी है. विकेट के ऊपर रहेंगे तो रन आते रहेंगे और रन ऐसे ही नहीं आएंगे, उसके लिए भी प्रयास करना पड़ेगा. संघर्ष में आदमी अकेला चलता है तो सफलता में सारी दुनिया उसके साथ चलती है. ये संघर्ष और सफलता की कहानी है. इस मैच की कहानी क्या है. ओ ब्लॉकल गेंद. सिंगल सिंगल यहाँ पर फिर से एक बार मिलता हुआ. देखिए एक रन यहाँ पर जरूर मिला है. रन कैसे भी आने बहुत जरूरी है. और यहाँ पर और 500 रुपये का इनाम आया है. भावेश वामन पाटिल जी के सौदारा. लगातार 3 चौकों के लिए 500 रुपये. मतलब आप 3 चौके लगाओगे तो 1500 रुपया मिलेगा. टोटल 1500. नागेश चौहान है, भावेश पाटिल की तरफ से 500 है और जतिन पितले के द्वारा भी 500 रुपये है. 1500 रुपये का इनाम जीतने का मौका है. चलो 3 चौके लगाओ, इनाम जीतो और यहाँ पर इनाम की राशि बढ़ती हुई
ये गेंद देखिए थोड़ी सी आगे सिंगल की तरफ जरूर जाएंगे और सिंगल के साथ अब देखिए 1 रन यहाँ पर मिलता हुआ, रन संख्या अब बनी है यहाँ पर जरूर जरूर अगली गेंद 13 रन, 35 रनों का लक्ष्य यहाँ पर और 13 रन अब तक बने हैं। अगली गेंद ओ यहाँ पर लेके दिशा में, लेकिन वहां पर डिक्लेयर जोन है और डिक्लेयर जोन में गेंद जाती भी। इस 1 रनों के साथ 2 ओवर का खेल लगभग पूरा हुआ है और 2 ओवर के बाद यहाँ पर 1 ओवर का खेल लगभग एक गेंद और बाकी है। इस ओवर की 1 गेंद और बाकी है, 1 गेंद और बाकी है। यहाँ पर रन यहाँ पर देखेंगे तो कितने हुए, 14 रन, 14 रन यहाँ पर बने हैं। अभी भी 1 गेंद बाकी है। यहाँ पर फुल टॉस गेंद थी, ओहो यहाँ पर देखिए क्या हो रहा है। बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग का नजारा यहाँ पर पेश किया है। देखो टालिया 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 सब कुछ यहाँ पर देखने को मिलता हुआ। किती आला, 2 ओव्हर झाला ना, 2 ओव्हर 15 ना, प्रवीण आता 2 ओव्हर में किती पाहिजे, 12 गेंदे और 20 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। आई भवानी मारंबल पाड़ा अब देखिए किस तरह से क्रिकेट को खेलेंगे। एक तरफ हम बारोंडा 11 की टीम देख रहे हैं और एक तरफ हम आई भवानी मारंबल पाड़ा। 12 गेंदे और 20 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। हार और बीच के क्या होगा ये देखने वाली बात होगी। गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आते हुए, ओमकार सिंगल यहाँ पर मिलती हुई। अब इक्वेशन देखिए 11 गेंदों का खेल अब बाकी है। 11 गेंदों में अब यहाँ से 19 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। फील्ड में यहाँ पर सजावट जरूर है। बारोंडा 11 की टीम अब यहाँ से देखिए विकेट निकालने की कोशिश करेंगी, रनों को बचाने की कोशिश करेगी, लेकिन आई भवानी मारंबल की टीम यहाँ से 1-2 चौके जुटाने की कोशिश करेगी। ये दोनों के बीच में आपस में टकराव है और अच्छी गेंद थी यहाँ पर देखिए। सिंगल यहाँ पर मिलता हुआ, सिंगल के साथ 1 रन और मिलती हुई। अब रन संख्या यहाँ पर इक्वेशन चेंज होता हुआ। 10 गेंदों का खेल बाकी है, 18 रन, 10 चेंडू आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता है। 10 गेंदे और 18 रन की जरूरत है। अच्छा क्रिकेट इस समय इस मैदान में चलता हुआ, कभी धूप है तो कभी छाव है, यही तो क्रिकेट की मोह माया है जो आपको यहाँ तक लेके आई है। तमाम आए हुए दर्शकों का फिर से तहे दिल से हार्दिक स्वागत। ओहो बहुत अच्छी फील्डिंग, हम झुकेंगे लड़ेंगे लेकिन गेंद को आगे नहीं जाने देंगे और बहुत अच्छा फील्डिंग का नजारा पेश करते हुए सिंगल के साथ आगे चलती हुई आई भवानी मारंबल पाड़ा देख रही है। एक बड़ा शॉट यहाँ से आ जाए, वो आना जरूरी है तो जाके आप मैच में बने रहोगे। अब वो चौका कहाँ से निकालेंगे ये भी देखने वाली बात है। मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, फाइन लेग और इस तरह की फील्ड यहाँ पर सजाई गई है। सर्कल के अंदर खिलाड़ी मौजूद और अगली गेंद, ओ टैप किया है, टैप किया है, टैप किया है। ओ ये क्या देख रहे, गेंद जाएगी। ओ एक ने रुकाया, दूसरे ने रुकाया, तीसरे ने इस गेंद को फेंका। बाल बाल बचे, भाग्यशाली रहे मैं कहूंगा। 2 रन जरूर मिले। 2 रनों के साथ अब रन संख्या बनी है यहाँ पर 20। अब यहाँ से बनाने हैं 15 रन। विजय सर 1 सेकंद थांबवतो। समोरच्या दिशेने रस्त्याच्या बाजूने जे प्रेक्षक उभे आहेत, जे क्रीडा रसिक उभे आहेत, क्रिकेट प्रेमी जे लाईटच्या पोलला धरून उभे आहेत, ते थोडासा प्रॉब्लेम होतो तिथे। पोल पासना थोडासा लांब उभं राहायचं 2 स्टेप। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स विजय सर। 8 गेंदे और 8 गेंदे और यहाँ पर देखिए अब बनाने हैं 15 रन। 8 गेंदों में 15 बनेंगे क्या ये भी देखने वाली बात। यहाँ पर कड़क कड़क, लेकिन देखिए रन नहीं, रन नहीं। अच्छी फील्डिंग। अब 7 गेंदों का खेल, 15 रन। यहाँ से हारने वाली टीम को एक मौका जरूर मिलेगा, लेकिन प्रयास करेंगे कि अभी हम लोग जीते और घर पे निकल जाए, क्योंकि टिकट बनेगा। जो जीतेगा वो घर के लिए जाएगा, जीत कर जाएगा, वो कल के दिन यहाँ पर देखने को मिलेगा। जो हारेगा वो रुकेगा और अगली बार वापस खेलने का मौका मिलेगा, क्योंकि ये लीग राउंड है। ओ फिर से एक बार सिंगल की तरफ जाएंगे। सिंगल से काम बन सकता है कि देखने वाली बात होगी। अब गेंदे बची है 6 और बनाने हैं यहाँ से 14 रन। इसीलिए कहते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो, किनारे अपने आप बदल जाएंगे। किनारे बदलने के लिए 6 गेंदों में अब बचे हुए रन बनाने पड़ेंगे
और वो रन कैसे बनेंगे ये आने वाला समय बताएगा। समय के बाद और समय के पहले किसी को कुछ नहीं मिलता। आपको जो भी करना है समय पे करना है, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है। ये मुकाबला इस तरह है। यहाँ पर देखिए अब 6 गेंदों का खेल बाकी है। देखो इसके पश्चात देखिए 2 कमेंटेटर हमारे साथ जुड़ेंगे। मृदुल मेहर है, उनका भी आवाज आप तक आएगा। उसके बाद कौस्तुभ मेहर और मृदुल मेहर, ये नवापुर के 2 कमेंटेटर इस मुकाबले में जान ला रहे हैं और उनको भी अभी आगे वाले मुकाबले में हम मृदुल मेहर का भी आवाज सुनेंगे। आने वाले 6 गेंदों का खेल बाकी है, यहाँ से बनाने हैं 14 रन। नयन कालुस्टे, वेलकम, हार्दिक स्वागत है। एक और बड़ा नाम टेनिस क्रिकेट विश्व में, अंडरआर्म क्रिकेट बहुत अच्छा खेला है जेकेसीसी के लिए। यहाँ पर चेतन को भी हम देख रहे हैं, वो भी अच्छा खेलते हैं, विराट कोहली की तरह उनका भी फॉर्म चल रहा है फिलहाल। ओ हो मिलिंद पाटिल जिन्होंने हमें इनवाइट किया है जेकेसीसी टूर्नामेंट के लिए, उनको भी आभार। आएंगे मिलिंद, टाइम मिलना चाहिए, समय निकालना पड़ेगा, बस किधर टूर नहीं होनी चाहिए। देखो अभी देखो रन देखो, 5 गेंदे और बनाने हैं 14 रन, 5 गेंदे 14 रन। खेलने का प्रयास हो, यहाँ पर देखिए अब दबाव आई भवानी मारंबल टीम के ऊपर है। बारोंडा 11 की टीम अब जीत के कगार पर है। क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है। असंभव को संभव करने वाला खेल है क्रिकेट, हार को जीत में बदलाव करने वाला खेल है क्रिकेट। इसीलिए तमाम भारतीयों का जीत और जान है क्रिकेट। ये गेंद देखिए फिर से एक बार। ओहो ये क्या हो रहा है? अब अंपायर को डिसीजन लेना है, कितने रन मिलेंगे। वाइड भी आया है और रन टोटल 5 रन। अंपायर रन कितने हैं? विकास दस्कर अंपायर की भूमिका अदा कर रहे हैं और एक बेहतरीन खिलाड़ी हमारे कोली समाज से उभरते हुए विकास दस्कर चिक्का। विकास दस्कर हमारे तरफ मुड़िए। 6 रन। हो यहाँ पर 6 रन, 4 गेंदे और 7 रन। इसीलिए आदमी का समय और क्रिकेट का खेल बदलने में टाइम नहीं लगता है। हो गया, ये है एक गलती आपको इस टूर्नामेंट के बाहर निकल सकती है, इस टूर्नामेंट में मौका दे सकती है। अब क्या हुआ, 4 गेंदे 7 रन, 4 चेंडू 7 धावा। एका साईडला बोरंडा 11, एका साईडला आई भवानी मारंबल पाडा, दोन्ही विरारचे संघ ईस्ट अँड वेस्ट। स्ट्राईक थांबवायची आहे, हा बरोबर विकास दस्कर, आपण स्ट्राईक रोटेट झालेली आहे। चुकीला माफी नाही, खरंच आपण बघितलं ना तर चुकी झालंय। आता ही चुकी किती महाग पडेल, 4 चेंडू आणि 7 धावा। कुठेही जाऊ नका, क्रिकेटचा महासंग्रामामध्ये सामील व्हा। अर्नाळा एसटी पाड्यात चालू असलेली स्पर्धा, यावेळी टॅप केलाय, सिंगल। आता बघायचं इक्वेशन, 3 चेंडू आणि 6 धावा आहेत 6। कोण जिंकेल कोण हरेल। प्रेक्षको, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या, तुमचा आवाज अर्नाळा नाक्यापर्यंत जाऊ द्या। 3 चेंडू आणि 6 धावा। उलटा चेंडू, यावेळी चुकीला माफी नाही आहे। चुकी झालंय। अजून मॅच संपलेली नाहीये रुपेश, 2 चेंडू आणि 6 धावा करायचे आहेत। जेकेसीसी संघ सुद्धा आता थोडासा विचार विनिमय करतोय पुढच्या सामन्यासाठी, कारण एक सामना तुम्ही एवढी धावसंख्या असताना हरल्यात। आता पुढच्या सामन्यात काय करायचं, नयन चर्चा चालू आहे आणि नक्की चर्चा चालू असणं जरुरी आहे। जास्त चर्चा करू नका, नाहीतर खर्च होईल। 2 चेंडू आणि अजून आपण बघितलं तर रुपेश 6 धावांची आवश्यकता आहे। सुबह की चाय और बड़े लोगों की राय लेकर सब दर्शक यहाँ पर आए हैं। छोटी सोच और पैर में मोच आदमी को आगे बड़ा बनने नहीं देती। काम का आलस और पैसे का लालच आदमी को आगे जाने नहीं देता। और अब 2 गेंदे और 6 रन। यावेळी बघितलं तर आपण
गडी बाद आणि आई भवानी आपण बघितला मारंबळ संघ विजयाच्या जवळ, विजयापासून थोडासा दूर गेला, जवळ चालला होता, परंतु आपण बघितला तर आई भवानी मारंबळ पाडा चांगला खेळ केला, परंतु आपण बघितलं विजयाच्या जवळ येता येता संधी हुकलेली आहे. बारोंडा 11 संघ आपण बघितला तर विजयाच्या जवळ आलाय. प्रयत्न चालू होते परंतु प्रयत्नाला यश आलेलं नाहीये. 2 चेंडू 6 होऊ शकल्या असत्या परंतु चांगला चेंडू हाताळला गेला. बारोंडा 11 संघ आपण बघितला तर आता विजयाच्या जवळ आहे. 1 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 6. 1-6 ही रात्रीची लोकल नाहीये, हे सामन्याचं गणित आहे. आणि यावेळी आपण बघितलं 6 धावांनी बारोंडा 11 संघ विजय ठरला.